प्राप्ती म्हणले. आपण पहिले काय होतो ते माहीत नाही, पण आज आपल्याला एक मानव जन्म मिळाला आणि मानव जन्म भेटणं बी फार दुर्लभ आहे. आपण किस्मतवाले, आपल्याला पहिली गोष्ट एक मानव जन्म मिळाला. दुसरी गोष्ट आम्हाला सत्संग लाभला. सत्संग सुद्धा खूप दुर्लभ आहे म्हणतात, ते सुद्धा आम्हाला सत्संग लाभला. तिसरी गोष्ट आम्हाला बाबाजी सुद्धा मिळाले, संत मिळाले, त्यांचे बी बरेच लोकांना इथं दर्शन झालं. म्हणून आम्ही आज खूप भाग्यवान आहो. आणि की असा एक सत्संग आहे, लोहा पारसा लागला थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरती संगम झाला म्हणले. जे गंगाचं पाणी असते ते नदीचं पाणी, असं छोट्या छोट्या नदीचं पाणी गंगेत जाते, गंगेतून ते नदीला जाते, तेथून तो समुद्राला जाते. असाच सत्संग आहे. आणि आम्ही जर संगत कुणाची करावं याच्यावरच आमचं एक जीवनाचा समोरचा हालचाल चालू होते. म्हणून तुकडोजी महाराजासारख्यानं म्हणले, सत्संग साधा गडे हो, सत्संग साधा तोडा बहुवादा. आणि या सत्संगामधूनच बाबाजीनं आपल्याला काय सांगलं की ध्यान समस्त फलो का परदाता आहे. बाबा म्हणत होते तुम्हाला जेवढा बी वेळ भेटते 5 मिनिट 10 मिनिट तुम्ही ध्यान करा. शंकर भगवानानं सुद्धा ध्यान केले, हनुमंतानं सुद्धा ध्यान केलेलं आहे. बाबाजीनं अनुभव घेतला आणि सांगितलं. जर सोड्यामध्ये जर म्हणायचं असलं तर शंकर भगवानाला पार्वतीनं विचारलं तुम्ही कोणाचं ध्यान करता, तर शंकर भगवानाचं एक भजन म्हणलेलं आहे, तुम्ही सांगा मज लागोनी तेव्हाच घेईल अन्न पाणी. असं शंकर भगवानाला पार्वतीनं म्हणले की सर्व जग तुमचं ध्यान करते, तर तुम्ही कुणाचं ध्यान करता. तेव्हा शंकर भगवान म्हणले की मी शिव आहो आणि माझ्यामध्ये राहणारा तो सदा शिव आहे, तो सदा राहतो, मी त्याचं ध्यान करतो. आम्हाला सुद्धा बाबा म्हणले आत्म्याच्या पलीकडे देव नाही, श्वास सुश्वासाच्या पलीकडे मंत्र नाही. संतानं सुद्धा म्हणले जे जे दिसे भूते ते ते मानी जे भगवंत, हे संतानं म्हणलेलं आहे. आम्हाला जेवढं बी झालं तेवढं सर्वांसोबत प्रेमानं राहायचं आहे, एकमेका सहाय्य करू, सुमार्ग धरू. आम्हाला सर्वाला मिळून चारी बाजूनं आम्हाला विकसित व्हायचं आहे. मग व्यावसायिक असो, बिझनेस असो, शैक्षणिक असो आणि मग आध्यात्मिक असो, माणसांना चारी बाजूनं विकसित झालं पाहिजे. चारी बाजूनं आम्हाला विकसित व्हायचं आहे. आणि भक्ती म्हणतो, भक्तीसाठी आम्हाला कोण्या जंगलामध्ये आम्हाला काही कपडे बदलायची गरज नाही, घरदार सोडायची गरज नाही, आम्हाला आई वडील पत्नी सोडायची गरज नाही, काही धर्म बदलायची गरज नाही, काही गरज नाही. बाबाजी हो संत बाबाजीनं अनुभवलं, तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट परपंच करून परमार्थ करू शकते, परपंच करून परमार्थ करू शकते. आणि परपंचापासून तो असा एक ध्यान आहे की ते परपंचापासून परमार्थाकडे नेण्याचं काम करते आणि जीव आणि शिवाचं मिलन करते. ध्यान कुठं नाही लागत, हर गोष्टीला आपल्याला ध्यान पाहिजे. म्हणून हे ध्यान आहे ना, परपंचापासून ते आम्हाला परमार्थापर्यंत घेऊन जाते, जीव आणि शिवाचं मिलन करून देते. ध्यान असं आहे की तुम्ही लहान मोठा गोर गरीब कोणीही बी करू शकते. लहान लेकरापासून तर 70-80 वर्षाच्या ज्याला बसता येते त्या वयापर्यंत आम्हाला ध्यान करता येते. आणि ध्यानामधूनच बाबा म्हणले मला ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, तत्वज्ञान झालं. बाबाजीचा स्वतःचा अनुभव होता. आणि आम्ही बी 5 मिनिट 10 मिनिट बसलं, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला का. ईश्वराचं नाम चिंतन ध्यान केल्यानं वाया जात नाही. माणूस वाया जाते, चाडी चुकली निंदा कपटेनं वासनेनं माणूस वाया जाते. ईश्वराचं नाम चिंतन केल्यानं वाया जात नाही. जरा इतिहासामध्ये थोडं मी शॉर्टकट मध्ये सांगतो की आम्हाला पैसे लागते का, ईश्वराचं नाम चिंतन घ्यायला काही पैसे लागते का, काही लागत नाही. देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला म्हणले. सिर्फ देवाला काय पाहिजे, भाव पाहिजे, बाकी त्याला काहीच लागत नाही. हरिनाम घे फुकाचे म्हणले तुकडोजी महाराज, हरिनाम घे फुकाचे, जप मानवा तू यावाचे, तुडतील बंद सारे भोपाशी या जीवनाचे. काही लागते म्हणले का, ईश्वराचं नाम चिंतन करायला बस आम्हाला काही लागत नाही, सिर्फ भाव लागते. 5 मिनिट 10 मिनिट तुम्ही बसा. हेच बाबाजीने त्याच्या जीवनामध्ये अनुभवलं आणि साधू संतांना सुद्धा अनुभवलं. जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई हे यांनी सुद्धा ध्यानच केलेलं आहे. आणि आम्हाला सिर्फ एक वाईट विचाराकडून एका चांगल्या विचाराकडे जायचं आहे. संत मीराबाईचं एक भजन आहे, बाई मी त्यानं म्हणलेलं आहे की प्रियजन हो ज्ञान अमृताचे पान करा, कुकर्म सोडा सत्संग जोडा. काय म्हणले, प्रियजन हो ज्ञान अमृताचे पान करा, म्हणजे आमच्या जीवनामध्ये ज्ञान घ्या.
ती दुसरी गोष्ट कुकर्म सोडा. कुकर्म म्हणजे निंदा कपट, याच्या त्याच्या याला त्याला कपटानं बोलणं, याची त्याची निंदा करणं, याच्यापासून दुसरी गोष्ट बाजूला व्हा. तिसरी गोष्ट सत्संग जोडा. सत्संग जोडा, त्याच्यासोबत आपला स्वतःचा संघ जोडा. कोणाचा? स्वतःचा संघ जोडा. म्हणले आज रात्री भजन होते, आता प्रवचन झाले, ज्याचे त्याचे गावाला निघून गेले, उद्या काय करायचं आम्हाला? उद्या आम्ही काय करावं? उद्या कुणासोबत जोडायचं आहे आम्हाला? तुकाराम महाराज म्हणले काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. त्या विठ्ठलासोबत आम्हाला जोडायचा आहे, जो आमच्या कायामध्ये आहे. कुठं? आमच्यामध्ये तो आहे, त्याच्यासोबत जोडायचा आहे. त्याच्यासाठी म्हणले बाबा ध्यान समस्त फलो का परदाता आहे. बस 5 मिनिट 10 मिनिट तुम्ही ध्यान करा. या मंदिराला आम्ही स्वच्छ करता. या मंदिराला आज आपण काय केलं? बेल वाहिलं, फुल वाहिलं, तिथं आम्ही दिवा लावले, ते त्याच्यामध्ये आम्ही त्याला शोभा आणले. ते जर आम्ही मंदिरामध्ये दिवा लावला, त्यातला अंधार दूर होते. आणि घरामध्ये, आमच्या घरामध्ये करंटचा बल्ब लावला तर घरामधला अंधार दूर जाते. मग याच्यामधला अंधार दूर कसं व्हावं? याच्यामधला बी अंधार दूर व्हावं लागेल ना. इथलं दूर, याच्यामधला आपण अंधार दूर करते, त्याले साफ करते, याले कसं साफ करावं? याले बी साफ करा लागेल ना. याले बी साफ करायसाठी बाबा म्हणत होते तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट ध्यानाला बसा. ध्यानाला बसल्यामुळं आमच्यामधले वाईट विचार असतात, हळूहळू हळूहळू ते दूर जायला लागतात आणि चांगले विचार आमच्यामध्ये समावतात. आणि म्हणून आम्हाला 5 मिनिट 10 मिनिट आम्हाला ध्यानाला बसण्याची गरज आहे. साधू संत सुद्धा बाबाजी ऐकल्यानंच नाही, साधू संतांना सुद्धा. आणि याच ठिकाणी इथंच म्हणले देवाचे द्वारी उपाक्षण भरे, त्याने चारी मुक्ती साधवले. जिथे आम्ही कुंकू लावतो या ठिकाणी आम्हाला एक चित व्हायचं. संत मुक्ताबाई म्हणले बाई मी जाते माहेराला, माझ्या मूळ गावाला. आमचं मूळ गाव कोणतं आहे? या ज्या जागी आम्ही कुंकू लावतो याच ठिकाणी आम्हाला एक चित व्हायचं आहे. नामदेव महाराजांना एक भजनामध्ये म्हणले, जनाबाईंचं भजनामध्ये वर्णन केले. 9 इंद्रिय भेदोनी 10वी द्वारी गेली जनी, नामा म्हणे जनी पाहे द्वारी विठ्ठल उभा आहे. कुठे विठ्ठल बघितला? जनाबाईनं याच ठिकाणी. इथंच आपण आता काल परवा होळी पेटवली. जनाबाईने एक, त्यांनी ध्यानामधून जनाबाईने एक होळी पेटवली तिनं. पुन्हा जनाबाईनं तर त्यानं याच ठिकाणी तुकाराम महाराज हो की जनाबाई, आम्हाला बी याच ठिकाणी आजचा जो काला आहे ना, हे आजचा जो तुमचा इथलं रात्री भजन झालं, अन्नदान झालं, तेच काला आम्हाला आज हमेशासाठी इथे करायचा. 9 इंद्रियाचा एका केला, 10वे द्वारी काला केला म्हणले. तर आम्हाला आजचा जो हे काला आहे, आजचा हे काला आहे ना, तर आम्हाला हमेशासाठी हे काला, ज्ञानाचा काला हमेशासाठी आम्हाला करायचा आहे. म्हणून बाबाजीने या सर्व गोष्टीसाठी की हे काला करायसाठी आम्हाला तुकडोजी महाराजासारख्यानं म्हणले सत्संग साधा गडे हो, सत्संग साधा तोडा बाबादा. म्हणून आमच्या जीवनामध्ये हमेशा आम्ही जर सत्संग केला लय चांगल्या पद्धतीने आम्ही जीवन जगू शकतो. आणि मला आज इथं या गावाचे जे पाटील सरपंच वडील या लोकांनी इथं 2 गोष्टी बोलण्याचा जे मौका दिले, तुम्ही आतापर्यंत बसून ऐकले, हे संतांचे वचन आहे. तर तुम्ही ते वचन घेऊया संतांचे. माझ्या बोलण्यामध्ये काही कमी जास्त झाला ते माझे शब्द आहे म्हणून असं सोडून देऊन सर्व संतांच्या चरणी मी नतमस्तक होऊन बाबा चरणी नतमस्तक सर्वेले राम राम करून भारत माता की जय म्हणून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय गुरु.